तर मित्रांनो तुमच्याकडे आता 4 सेकंद आहेत. ह्या फोटोमध्ये लाल बॉल किती ते मला शोधून सांगा. पण तो आता तुम्ही लाल बॉल शोधला असेल, पण मी जर तुम्हाला आता या ठिकाणी विचारलं की या फोटोमध्ये निळे बॉल किती होते तर तुम्हाला सांगता येणार नाही. त्याचं कारण सांगतो, कारण की त्यावेळेस तुमचा मेंदू फक्त लाल बॉल शोधण्यामध्ये व्यस्त होता, ना की निळे बॉल. त्यामुळे तुम्हाला सांगता येणार नाही ते. यावरनं तुम्हाला गोष्ट तर कळली असेल की आपण आपल्या मेंदूला जसं सांगतो ना, मेंदू आपला ऐकतो. आणि त्या जागी जर तुम्ही फक्त निगेटिव्ह विचार करत असाल ना की हे माझ्याकडनं होणार नाही, मी कधी करू शकत नाही, तर ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू शकत नाही मित्रांनो. पण त्याच जागी जर तुम्ही सांगत गेले प्रत्येक वेळेस की मी हे करू शकतो, हे माझ्यासाठी अवघड नाही आहे, असं जर तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार केला ना, ती गोष्ट व्हायला वेळ लागेल पण ती गोष्ट नक्की होणार मित्रांनो. आपला मेंदू ना मित्रांनो, आपण जसा विचार करतो, जे आपण सारखं बोलत असतो ना ते ऐकत असतो, तो त्या गोष्टीकडे सारखं जात असतो, ते करण्याचा प्रयत्न करत असतो. लेट होतं पण ते होतं मित्रांनो. आता तुम्ही माझा हा फोटो बघा मित्रांनो, 2022 हा फोटो आहे माझा, ज्यावेळेस मी जॉब करत होतो. आणि त्यावेळेस मी फक्त निगेटिव्ह होतो. मला माहिती होतं की मी फक्त जॉब करू शकतो, कारण की मिडल क्लास माणसं आहे. जर बिझनेसमध्ये गेलो, लॉस झाला तर मग परत रिकवर होणार नाही, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्यामुळे मी कधी रिस्क घेतली नाही. त्याच वेळेस मी संदीप माहेश्वरी सरांचा एक मोटिवेशनल व्हिडिओ बघितला आणि ठरवलं की मला बिझनेस करायचा आहे. 3-4 महिने मी थोडे पैसे जमा केले आणि मी माझा पाणीपुरीचा बिझनेस सुरू केला. फोटो तुम्हाला बघून कळले. आता पाणीपुरीचा बिझनेस सुरू करायचं कारण असं होतं की माझं एवढं बजेट नव्हतं, मला सुरुवात करायची होती. माझ्या मेंदूला सांगायचं होतं की मी करू शकतो बिझनेस. आणि 7-8 महिने मित्रांनो मी तो बिझनेस केला पाणीपुरीचा. आणि त्यानंतर त्याच दुकानाच्या मागे मी कॅफे सुरू केला, ज्या मी ठिकाणी थांबलेलो आहे. तर आता कॅफेला माझ्या 2.5 वर्ष सक्सेसफुली झालेले आहेत आणि पाणीपुरीला 3 वर्ष. आणि असं नाही मित्रांनो की मी पाणीपुरी सुरू केलं म्हणून मी तिथे थांबलो, पण सुरुवात करायची होती, बजेट नव्हतं, त्यामुळे मी सुरुवात पाणीपुरीपासून केली. 7-8 महिने मी पाणीपुरीचा बिझनेस खूप चांगला केला. आणि त्यानंतर मग मी कॅफेमध्ये एंट्री केली. थोडे पाणीपुरीनं पैसे जमा केले आणि थोडे लोन काढलं मी. आणि आता सक्सेसफुली 2.5 वर्ष झालं मी कॅफे रन करतोय. पाणीपुरीचाही बिझनेस माझा कॅफेसमोरच चालू आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे, मी माझं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. मी ज्यावेळेस पॉझिटिव्ह विचार करायला लागलो ना, तर मी हे सगळं करून दाखवलं. पण ज्यावेळेस निगेटिव्ह विचार करत होतो ना, मी एका कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून होतो. मला हेच सांगायचं की आपली ब्रेनची जी पॉवर आहे ना, खूप जबरदस्त असते मित्रांनो. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. आणि जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ना आता, ह्या प्रोसेसलाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं मित्रांनो. तर फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, जे तुम्हाला करायचं ना त्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो. तुम्ही नक्की सक्सेस होऊन जाल. थँक्यू सो मच.